ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक आकडेवारी पुढे आली आणि या आकडेवारीमुळे यंत्रणांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कशाबद्दलची आकडेवारी? ही आकडेवारी आहे सोन्याच्या स्मगलिंग संदर्भातली। किती सोनं गेल्या काही दिवसांमध्ये स्मगलिंग करून देशामध्ये आले तर त्याचा आकडा आहे तब्बल 1000 किलो। 550 कोटी रुपयांचं सोनं आहे जे तस्करीच्या माध्यमातून देशामध्ये आलं। ही तस्करी नेमकी होते कुठून? तर प्रामुख्याने जलमार्गाने होते, हवाई मार्गाने होते। मात्र इतकी मोठी तस्करी सोन्याची जेव्हा देशामध्ये होत असते तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात। प्रामुख्याने जर आपल्या देशाचा आणि मुंबईचा इतिहास बघितला तर जेव्हा अशी तस्करी जोरात होती त्यावेळेस मुंबईमधलं गुन्हेगारी विश्व सुद्धा अगदी जोरामध्ये होतं। म्हणजे तुम्हाला जर गँगवॉर आठवत असतील मुंबईचे तर जेव्हा गँगवॉर मुंबईमध्ये सुरू होते त्यावेळेस दुसऱ्या बाजूला सोन्याची तस्करी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू होती। जेव्हा आता 1000 किलो सोन्याची तस्करी होताना दिसतेय त्यावेळेस इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होते का असा एक प्रश्न निर्माण होतोय की ही नव्या संकटाची चाहूल आहे असाही प्रश्न निर्माण होतोय। या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची पण त्या अगोदर आपण बघूयात की ही सोन्याची तस्करी जी सध्या होतीये देशामध्ये ती नेमकी होते कशी, का होतीये। सोन्याची तस्करी जी प्रामुख्याने आता देशामध्ये होते ती हवाई मार्गाने होते आणि जलमार्गाने होते। जहाजांमधून विमानांमधून हे सोनं भारतात येतं आणि 75% सोन्याची जी तस्करी सध्या भारतात होते ती प्रामुख्याने हवाई मार्गाने होते। विविध देश आहेत जिथून सोन्याची भारतामध्ये तस्करी होते। विविध विभागांमधले हे देश आहेत कॉन्टिनेंट्स मधले। त्यामध्ये सुदान, नायजेरिया आणि थायलंड यांच्या नागरिकांचा मोठा समावेश आहे। जेव्हा या कारवाया झालेल्या आहेत सोनं पकडण्याच्या त्यावेळेस समोर आलेल्या आणि या तस्करीमध्ये महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर आढळलाय। तस्करीमधनं जे सोनं भारतामध्ये येतं ते विकण्यासाठी काही विशेष सिंडिकेट्स काम करत असतात आणि हे सोनं विकण्यामध्ये, कारण हे सोनं जे भारतात येतं ते विकलंही जायला हवं, मग ते कुणाच्या मार्फत विकलं जातं तर काही बड्या ज्वेलर्सचे लागेबांधे याच्यामध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून हे सोनं विकलं जातं। भारतामध्ये जेवढं सोनं येतं त्यातलं जवळपास 20% सोनं हे तस्करीतून येतं। म्हणजे 100 ते 200 टन सोनं तस्करीमधनं येतं। जर 1000 टन सोनं भारत दरवर्षी आयात करत असेल तर त्यामध्ये 100 ते 200 टन तस्करीतनं येतं आणि आतापर्यंत 1 मेट्रिक टन सोनं हे पकडण्यात आले। पकडलेल्या सोन्याची किंमतच आहे जवळपास 550 कोटी। आता इतकं सोनं जर तस्करी होऊन भारतात येतं तर त्याची कारणं नेमकी काय आहेत? तर त्याचं पहिलं कारण आहे भारतामध्ये असलेलं सोन्याचं मार्केट। भारताचं सोन्याचं जे मार्केट आहे ते प्रचंड मोठं आहे, कारण भारतीयांना सोनं हे लागतं सुद्धा आणि सेव्हिंगच्या दृष्टीने सुद्धा, बचतीच्या दृष्टीने सुद्धा सोन्याकडे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं। त्यामुळे भारताची सोन्याची दरवर्षीची गरज किती आहे तर जवळपास 1000 मेट्रिक टन। भारतामध्ये दरवर्षी 800 ते 900 टन सोनं हे आयात केलं जातं। सोन्याचा सध्याचा दर जो आहे तो सुद्धा यासाठी कारणीभूत आहे। तस्करी होण्यामागचा महत्त्वाचं कारण म्हणून सोन्याचा सध्याचा दर आहे 72,000 रुपये प्रति तोळा आणि जर तस्करीनं सोनं भारतात आलं असेल तर त्याचा दर असतो 58,000 रुपये प्रति तोळा। त्यामुळे या सोन्याला पसंती वाढली नाही तरच नवल। जुलै 2022 मध्ये सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली, हे आणखीन तिसरं महत्त्वाचं कारण आहे सोन्याच्या तस्करीचं, ज्याला आपण टॅक्स म्हणू शकतो। इम्पोर्ट ड्युटी 7.5% होती सोन्यावरची, ती 12.5% आता करण्यात आलेली आहे। ही ड्युटी वाचवण्यासाठी सुद्धा सोन्याची तस्करी होते। याशिवाय जे सोनं भारतामध्ये येतं इम्पोर्ट ड्युटी भरून त्यावर 3% जीएसटी सुद्धा लागतो आणि एकूण 18.45% टॅक्स या सोन्यावर द्यावा लागतो। हा सगळा टॅक्स जर वाचवायचा असेल तर तस्करी केलेलं सोनं हा महत्त्वाचा पर्याय मानला जातो। पण ही तस्करी का वाढतीये? फक्त एवढीच 3 कारणं आहेत। तर जुलै 2022 मध्ये सरकारनं सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली, हे एक महत्त्वाचं कारण आहे। सोन्याची तस्करी होते कुठे कुठे? तर प्रामुख्याने सोन्याची तस्करी होण्याचं ठिकाण आहे ते मुंबई। मुंबईमध्ये सोन्याची अनेक सिंडिकेट सध्या सक्रिय आहेत जे हे तस्करी झालेलं सोनं बाजारामध्ये आणून विकतात। यानंतर पश्चिम बंगाल आहे, दिल्ली आहे, तामिळनाडू आहे जिथे सोन्याची तस्करी होते। याशिवाय सर्वाधिक तस्करी जी सोन्याची होते ती आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून होते, म्हणजे बाहेरच्या देशातून सोनं भारतामध्ये येतं। या विमानतळांमध्ये मुंबई, चेन्नई, कोझिकोड, कोची, दिल्ली या विमानतळांचा समावेश आहे। सोन्याची सर्वाधिक जप्ती जी आतापर्यंत झाली ती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाली आहे आणि त्या पाठोपाठ नंबर लागतो तो महाराष्ट्राचा। पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत जवळपास 300 टन सोनं हे जप्त करण्यात आले। सोन्याच्या जप्तीमध्ये महाराष्ट्र आहे दुसऱ्या क्रमांकावर, पश्चिम बंगालच्या मागोमाग। सर्वाधिक तस्करी मुंबई, दिल्ली, कोलकाता, कालिकत इथेच आतापर्यंत झालेलं आढळून आले।
आणि एवढी मोठी जर तस्करी भारतामध्ये होत असेल तर याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, गुन्हेगारी क्षेत्राशी याचा कसा संबंध, या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत, माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत आणि PNG अँड सन्सचे CEO अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. सुरुवातीला अमित मोडकजी, हा प्रश्न तुमच्यासाठी. जर भारतामध्ये 1000 किलो सोनं येत असेल, 1000 टन सोनं येत असेल आणि त्यातलं 800 ते 900 हेच फक्त अधिकृत मार्गाने येत असेल, 20% सोनं हे अनधिकृत किंवा बेकायदेशीरपणे देशामध्ये प्रवेश करत असेल, काय परिणाम होतो याचा एकूण व्यवसायावर? एकतर 1000 किलो म्हणजे 1 टन झालं. तुम्ही म्हणताय 200 टन सोनं बाजारामध्ये येतं तस्करीच्या माध्यमातून. 200 टन म्हटलं तर 200 × 1000 किलो म्हणजे जवळपास 2 लाख किलो सोनं हे तस्करीच्या मार्गाने येतं, असा तुमचा अभ्यासाचा अंदाज आहे. आता हे सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करीच्या मार्गाने जर खरोखर येत असेल तर त्याचं एकच महत्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी. आताचा सध्याचा जर इम्पोर्ट ड्युटीचा दर बघितला तर तो जवळपास 9.5 लाख रुपये एका किलो मागे इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. जे रेग्युलर मार्गाने बुलियन बँक्स किंवा इम्पोर्ट रेग्युलर जे डोरे होतात आणि नंतर त्याचं रिफाईन होतं, तर त्याच्यामध्ये जवळपास 9.5 लाख रुपये प्रति किलो एवढी ड्युटी लागते. आता तुम्हीच मगाशी जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं त्याच्याप्रमाणे नायजेरिया, थायलंड किंवा आफ्रिकन देश इथून येणारे आणि ते सुद्धा स्त्रिया ते सोनं घेऊन येतात. दोज आर कॉल्ड एज अ कॅरियर. या बिझनेस मधले ते कॅरियर असतात. त्यांचं ते स्वतःचंही सोनं नसतं, त्यांना इथे काही त्या सोन्याच्या व्यापारात इंटरेस्ट नसतो. ते कॅरियर असतात, त्यांना त्याच्यातून मिळणारे जे मेहनताना असतो, कमिशन असतं, त्याच्याकरता हे सगळं करत असतात. आता मेहनताना देणाऱ्याला 9.5 लाख रुपये वाचवण्याकरता 1-2 लाख रुपये जर किलो मागे द्यावे लागत असतील तर ते खूप त्याचं अट्रॅक्टिव्ह साधन असतं. तसेच त्या कॅरियरलाही ते अट्रॅक्टिव्ह वाटतं की 1 किलो सोनं घेऊन गेलो तर मला 2 लाख रुपये जर मिळत असतील तर मी जायचं तिकीट काढतो, 50,000 रुपये खर्च होईल, 10,000 रुपये तिथे राहायचा 1 दिवसाचा खर्च होईल, मला 1-1.5 लाख रुपये 1 आठवड्याभराच्या माझ्या मजुरीतून सुटून जातील, म्हणजे कष्टातून सुटून जातील. या सगळ्या अट्रॅक्शन पोटी ते सोन्याची तस्करी वाढलेली आहे. मेनली इम्पोर्ट ड्युटी जर एक रिझनेबल लेवल आणली की ती इम्पोर्ट ड्युटी अशा प्रकारची रिस्क घ्यायला उद्युक्त करणारी नसेल जर त्या कॅरियर्सना किंवा इथे तिकीट्स ऑपरेट करतात त्यांना, तर आपोआप सोन्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणात कमी होईल असं तुम्हाला वाटतं. शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहे. देवळाणकर सर, सालपासून वाढत गेली, 2% आता 15% पोहोचली आहे. येस, तर ती कमी व्हायला पाहिजे. सोन्याची किंमत वाढते आणि ती टक्क्यात चार्ज केली जाणारी ड्युटीची रक्कमही त्या प्रमाणात वाढत चालली. म्हणजे सोन्यावर जी इम्पोर्ट ड्युटी आहे, त्यानंतरचा GST आहे, हे सगळं मिळून जितका कर सोन्यावर भरावा लागतो तो याच्या मागचं प्रमुख कारण असल्याचं मोडक यांचं म्हणणं आहे. देवळाणकर सर, आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा या घटना घडतात, हे काही नवीन घडत नाहीये. भारतामध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे पाहतो. मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या पद्धतीनं घडतात ते पाहता मुळात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं भारतामध्ये तस्करीच्या माध्यमातून येणं हे सहज सामान्य मानायचं का, की याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय हितसंबंध गुंतलेले असतात? नाही, प्रथम तर एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे की आपण इम्पोर्ट ड्युटी ही का वाढवलेली आहे. तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण या म्हणजे 3 ज्या प्रमुख कमोडिटीज आहेत ज्यांचा प्रामुख्याने जो ट्रेड आहे हा डॉलरमध्ये केला जातो. त्यातला सगळ्यात पहिली जी आहे ते म्हणजे खनिज तेल, पेट्रोल आणि डिझेल जे आपण घेतो ते डॉलरमध्ये आपण घेतो. दुसरं आपण जे डिफेन्स इक्विपमेंट सगळे घेतो आपण ते डॉलरमध्ये घेतो. आणि तिसरं सोनं जे आपण खरेदी करतो ते आपण डॉलरमध्ये खरेदी करतो. लक्षात घ्या, कोणत्याही देशाच्या जी त्यांची परकीय गंगाजळी असते, ज्याला फॉरेन रिझर्व्ह असं म्हणतो आपण, त्या गंगाजळीमध्ये आपले डॉलर हा अत्यंत प्रेशियस हा पार्ट असतो आणि तो प्रत्येक देश वाचून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हा इम्पोर्टला थोडंसं डिस्करेज करणं हा देखील त्याच्या मागचा भाग आहे, कारण हा प्रेशियस जो डॉलर आहे हा आपला सेव्ह झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ओव्हरऑल जर तुम्ही आता एकूणच आंतरराष्ट्रीय अर्थकारणामधला जर प्रवाह पाहिले तर तुम्हाला असं दिसून येतं की अलीकडच्या काळामध्ये साधारणतः गेल्या 2 वर्षांमध्ये जसं रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे, हे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर एक प्रवाह आपल्याला असं दिसून येतो की सोन्याच्या एकूणच आयातीमध्ये केवळ भारतात नाहीये
तर जवळपास 76 देशांमध्ये, त्यातले बहुतांश विकसनशील देश आहेत, गरीब देश आहेत, त्यांच्यामध्ये एक पद्धतीची चढाओढ लागलेली सोन्याची आयात करण्यामध्ये. म्हणजे या देशांच्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत, सेंट्रल बँक्स आहेत, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात ही केली जाते. विशेष करून रशिया सारखा देश असेल, आज चीन याच्यामध्ये आहे. म्हणजे भारत एकेकाळी सोन्याच्या आयातीमध्ये नंबर 1 होता, ज्याला सुपरसीड करून आता चीन झालेला आहे. आणि एकूणच चीन मधला देखील सामान्य नागरिक हा मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात करायला लागलाय. त्याची कारण पण आहेत. याचं कारण असं आहे की चीनमध्ये रिअल इस्टेट जो त्यांच्या जीडीपीचा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर होता, त्याची पडझड झाल्यानंतर लोकांना आता सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे लोक आता वळायला लागलेले आहेत. त्यामुळे एकूणच तुम्हाला असं दिसतंय की लोक सोने खरेदी करत, देश सुद्धा सोने खरेदीकडे अत्यंत सेफ वेनी जायला लागले. आणि त्याच्या मागची कारणं ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील फार महत्वाची आहेत. विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या ज्या ऍसेट्स, काही ऍसेट्स सोन्याच्या रूपाने देखील होत्या, ज्या परदेशांमध्ये होत्या त्या गोठवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांची किंमत ही $1 बिलियन मध्ये होती. त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान शासन सत्तेमध्ये आलं, त्यावेळेला याच तालिबानच्या अनेक बँक अकाउंट्स मधल्या सोन्याचे साठे असतील किंवा डॉलर्स मधले सेव्हिंग असतील, या सगळ्या गोठवण्यात आल्या. त्यामुळे एक प्रकारची एक पॅनिक वेव्ह ही अनेक देशांमध्ये आहे, विशेष करून चीन सारख्या देशामध्ये आहे. आणि या वेव्हच्या माध्यमातून की आपलंही कधी भविष्यामध्ये असं होऊ शकतं, किंबहुना तुम्हाला आठवत असेल की साधारणतः 15 दिवसांपूर्वी आपल्याकडनं आरबीआयने देखील लंडन मधनं 100 टन सोनं, इंग्लंड मधनं आपण लंडन मध्ये सेफ ठेवलं होतं, ते आपल्या वॉर्ड्स मध्ये आपण घेऊन आलो परत एकदा. तर याच्या मागे एक्झॅक्टली कारण तेच असेल असं नाहीये, परंतु जर प्रवाह आपण पाहिला तर सगळीकडे सोन्याची आयात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली. कारण सर्वसामान्य माणसाला पोस्ट कोरोना, पोस्ट रशिया युक्रेन युद्धानंतर सेफ इन्व्हेस्टमेंटचे मार्ग, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे फक्त इंडिव्हिज्युअल बघत नाहीये, तर देश म्हणून असणाऱ्या व्यवस्था सुद्धा बघतात. आणि हे यामागचं एक प्रमुख कारण असू शकतं असं तुम्ही म्हणता. अविनाश धर्माधिकारी सर, तुमच्यासाठी प्रश्न थोडासा वेगळा आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारताना ना मला जुने हिंदी सिनेमे आठवत आहेत. त्याच्यामध्ये नाही का ती संघटित गुन्हेगारी एका बाजूला असली की दुसऱ्या बाजूला सोना कहा है हा प्रश्न कायम असायचा. आणि मग त्या बोटी यायच्या आणि मग ती सोनं कुठून येतंय, ते कुठल्या नाक्यावर अडवलं जायचं, याच्या भोवती अख्खे हिंदी सिनेमे आपण फिरलेले बघितलेले आहेत. आता जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होते, याचा आत्ताच्या काळामध्ये थेट गुन्हेगारीशी काही संबंध असणार आहे? सोन्याचा तस्करीचा आणि गुन्हेगारी संबंध पूर्वीपासून आहे. आपण 1993चा बॉम्ब ब्लास्टचा थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 1993 साली जे आरडीएक्स भारतामध्ये आलं ते चांदीच्या विटा आहेत असं दर्शवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेसचे जे कस्टम्स अधिकारी होते, पोलीस अधिकारी होते, त्यांना पैसे देऊन ते स्मगल करून श्रीवर्धन मध्ये उतरलं होतं. श्रीवर्धन मध्ये त्यामध्ये ते थापा म्हणून एक कस्टम्स ऑफिसर होते, ते अरेस्ट पण झालेले होते. आणि काही पोलीस ऑफिसर पण त्यामध्ये. म्हणजे ही तस्करी फार पूर्वी काळापासून चालत आलेली. आता ही आनंदाची बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडले तरी जात आहेत. जर काय तस्करी करणारे सोनं पकडलं जात असेल तर भारताच्या दृष्टिकोनात खूप चांगली गोष्ट आहे. मग कसाबच्या अटॅक नंतर 2008 मध्ये जो बरोबर अटॅक झाला, त्यानंतर इंटेलिजन्स एजन्सीमध्ये जो एकोपा आलाय, एक अंडरस्टँडिंग आलेलं आहे. त्यामुळे भारतामध्ये त्यानंतर टेररिस्ट अटॅक झालेले करण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही, परंतु ते प्रयत्न आपल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या एकत्रीकरणामुळे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये जे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झाले त्यामुळे ते शक्य झालंय. कदाचित माझं असं म्हणणं असेल की हे आपण सकारात्मक घेऊयात. सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीने ठरवलं असेल की आता आपण तस्करी पूर्णपणे रोखायची, म्हणून मोठ्या प्रमाणावरती सोनं पकडलं जात आहे. जर का सोनं पकडलं गेलं तर निश्चितच त्याचा परिणाम होतो आणि तस्करी काही प्रमाणामध्ये कमी होती. पण हा जो प्रकार आहे सोन्याचा तस्करी, हा तसा अव्याहतपणे चालणारा प्रकार आहे. मग ड्युटी कमी असो अथवा जास्त असो, थोडंफार तो मानसिक आपल्या भारतीय मानसिकतेचा पण त्यावर परिणाम आहे. आपल्याला जे सोन्याचं अट्रॅक्शन आहे तो एक प्रश्न आहे, आणि घरामध्ये जे सोन्याची साठवणूक केली जाते तो एक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे काळ्या बाजारामध्ये जे सोनं ठेवण्याची सेफ्टी दृष्टिकोनातून पण सोन्याकडे बघितलं जातं. त्यामुळे हे सगळे विचार केले तर ऑर्गनाइज क्राईम आणि सोनं हे एकमेकांशी डेफिनेटली निगडीत आहे. त्याच्याशिवाय ते होऊच शकत नाही. कारण एक पार्टी तिथून एक्सपोर्ट करते, एक कॅरी करते, त्यानंतर कॅरी केल्यानंतर इथं परत कलेक्ट केल्यानंतर ते सोनाराला विकते, तिथून ते मग विक्री केली जाते. असे 5 ते 6 एजंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि त्याच्याशिवाय जर का त्यांनी काही इन्व्हॉल्व केलं असेल, काही सिक्युरिटी एजन्सीजना इन्व्हॉल्व केलं असेल, काही कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना इन्व्हॉल्व केलं असेल, एवढ्या लोकांचा स्टेक त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे डेफिनेटली ऑर्गनाइज क्राईम आहे. डेफिनेटली हा ऑर्गनाइज क्राईम आहे. मोडक सर, याच्यामध्ये वाचताना मगाशी ना एक वाक्य मी वाचलं सुद्धा आणि त्याचा अभ्यास म्हणून सुद्धा आलं होतं की हे जे सोनं भारतामध्ये येतं ते जेव्हा बाजारपेठेमध्ये जातं त्यावेळेस ते सिंडिकेट्स काम करतात, त्यांना काही ज्वेलर्सही मदत करतात. खरंच अशी मदत काही ज्वेलर्सकडनं होऊ शकते की ज्वेलर्सची मदत असल्याशिवाय सुद्धा हे सोनं वितरित होऊ शकतं मार्केटमध्ये?
ज्वेलर्सची एक- 100% लागते. कसं आहे, शेवटी अल्टिमेट कस्टमर पर्यंत पोहोचायचं असेल तर ते कुठेतरी रिटेल बाजाराच्या माध्यमातूनच ते पोहोचू शकणार. परंतु तुम्ही जे शब्द वापरताय की मोठे ज्वेलर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, तर त्याच्याबद्दल मला थोडा असा आक्षेप आहे की आज मोठे ज्वेलर्स आहेत ते रेग्युलेटेड आहेत. ते अनेक प्रकारचे कायद्याचे कंप्लायन्स करतायत. PMLA त्यांना लागू झालेला आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचं ई बिलिंग बनवावं लागतंय जीएसटी करता. त्यांच्याकडे कधी सरप्राईज स्टॉक चेक होऊ शकतात. त्यामुळे याच्यामध्ये मोठे ज्वेलर्स त्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाहीत. बरं. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की मोठे ज्वेलर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यात मार्फतच असं सगळं घडू शकतं. तर हे सर्वसामान्य बाजारपेठ असते. त्या बाजारपेठेमध्ये विविध घटक असतात आणि त्या विविध घटकांच्या मार्फत ते होत असतं. बरेचदा कस्टमर जुनं सोनं म्हणून जे घेऊन येतात एक्सचेंज सोन्याची खरेदी करण्याकरता, किंवा हा माझा जुना दागिना आहे, किंवा हे माझं जुनं वेढणं आहे, किंवा हे माझं जुनं बिस्किट आहे, त्याच्या अगेन्स्ट मला काहीतरी खरेदी करायचंय, त्याचं सुद्धा व्हेरिफिकेशन करणं खूप अवघड असतं. कारण आपल्याकडे जुन्या काळापासून सोनं उपलब्ध आहे. लगड जी असते त्याला काही व्हेरिफिकेशन नसतं. त्यामुळे अशा ज्या प्रकारे ते सोनं बाजारामध्ये जाऊ शकतं, त्यामुळे असं सराफच ते आणतात किंवा सोने व्यावसायिक जे आहेत ते त्याला मदत करतात वगैरे, अशा रीतीने आपण त्याकडे बघू नाही शकत. ते विविध मार्गाने येऊ शकतात. बर, देवळाणकर सर, पण जेव्हा अशा गोष्टी बाजारामध्ये येत असतात त्यावेळेस एक धोका असतो की आंतरराष्ट्रीय ज्या काही शक्ती असतात, ज्या समजा एखाद्या देशाच्या विरोधात काम करत असतील किंवा समजा नकली चलन त्या देशामध्ये जास्तीत जास्त पसरवायचं जेणेकरून त्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते, या सोन्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर तस्करी होताना असे काही हेतू असू शकतात का? हे संघटितपणे असू शकतं की हे इंडिव्हिज्युअल लेवललाच होत असतं? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणत्या नॅशनल पॉवर्स ह्या इन्व्हॉल्व असण्याची शक्यता थोडी कमी आहे. त्याचं कारण असं आहे की ते ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये वगैरे आपण म्हणू शकतो, किंवा अनेकदा हा पैसा जो आहे हा क्रॉस बॉर्डर टेररिझमसाठी वापरला जातो. काही देश हे अशातनच पैसा तयार करतात, पण ते स्मगलिंग ही प्रामुख्याने ही आर्म्सची होती आणि ड्रग्सची होती. आणि याच्यातनं जो पैसा क्रिएट केला जातो, तयार केला जातो, हा बऱ्याचदा ज्या टेरर ऍक्टिव्हिटीज चालल्या जातात इतर देशांमध्ये, काही देश करतात, त्याला स्पॉन्सरिंग करतात, त्यासाठी हा प्रामुख्याने वापरला जातो. पण सोन्याच्या बाबतीमध्ये, विशेष करून भारताच्या बाबतीमध्ये, ज्याचा उल्लेख आता यापूर्वी पण केला गेला, की भारतामध्ये एकूणच मानसिकता, त्याला एक पद्धतीचं सांस्कृतिक महत्व असल्यामुळे, धार्मिक महत्व असल्यामुळे लोकांचा कल हा अधिकाधिक सोनं आयात करण्याकडे आहे. आणि त्यासाठी जसं मी आता यापूर्वी पण नमूद केलेलं होतं की त्यासाठी आपल्याला ही डॉलर मधली खरेदी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली प्रामुख्याने ते कमी व्हावं म्हणून आपण इम्पोर्ट ड्युटी नेहमी वाढवत असतो. आणि ती इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याच्या माध्यमातून जसं आता अनेक देश आपला डॉलर प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला नुकतंच पाकिस्तानमध्ये एका मंत्र्यांनी सांगितलं की चहा कमी प्या, कारण आपल्याला डॉलर मधनं चहा विकत घ्यावा लागतो आणि तो तुमचा फॉरेक्स मधला फार महत्वाचा कंपोनंट आहे. त्यामुळे अशा स्वरूपाने आपण प्रयोजन करत असतो. परंतु हा जो, जसं आता धर्माधिकारी साहेबांनी पण सांगितलं की पहिल्यांदा घडत नाहीये, हे सातत्याने भारतामध्ये घडत असते, कारण याच्यात लोकांची मानसिकता ही प्रामुख्याने यामध्ये जबाबदार आहे. विशेष करून भारताकडे जर आपण विचार केला तर इव्हन आरबीआयचा जरी सध्या आपण ट्रेंड पाहिला तर तो सोन्याच्या पर्चेसिंगकडे खूप जास्त प्रमाणावरती आहे. आणि अशाच पद्धतीचा प्रवाह हा तुम्हाला अनेक सेंट्रल बँकांमध्ये, विशेष करून 4 सेंट्रल बँका सध्या फार महत्वाच्या याच्यामध्ये चर्चेमध्ये आल्यात. एक तुर्कस्तानची, दुसरी रशियाची, तिसरी चीनची आहे, पीपल्स बँक ऑफ चायना, आणि नंतर भारताची आरबीआय आहे की जे फार मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी करतात. यातनं काय होतं की जनरल लोकांच्या मानसिकतेवरती देखील परिणाम होतो की जर देश आणि देशांच्या सेंट्रल बँका जर सोन्यावर विश्वास ठेवत असतील तर मग आम्ही का ठेवू नये. आणि ते भारतासारख्या देशामध्ये तर ते खूपच साहजिक आहे. जसं तुम्ही म्हणता चीनमध्ये सुद्धा हे खूप साहजिक आहे, भारतामध्ये सुद्धा साहजिक आहे. आणि याला आपली संस्कृती किंवा सोन्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याला असलेलं महत्व हे सुद्धा जबाबदार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 72,000 तोळ्याचं सोनं तस्करी करून जर येत असेल आणि 58,000 तोळ्यांनी मिळत असेल, त्याच्यावरचा टॅक्स वाचवता येत असेल तर त्याचा मोह पडणं सहज स्वाभाविक आहे आणि त्यासाठीच्या सिंडिकेट्स तयार होणं सुद्धा स्वाभाविक आहे. आणि यंत्रणांसमोरचं मग हे आव्हान आहे की हे सगळं रोखायचं कसं, कारण याचा धोका शेवटी भारताच्या अर्थव्यवस्थेला आहे. या महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण सगळेजण इथे आलात आणि आपापली मतं आपापल्या क्षेत्रांमधली या विषयाशी जोडलेली स्पष्टपणे व्यक्त केली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पण अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबतच थांबा, कारण पुढच्या विषयामध्ये सुद्धा काही प्रश्न तुमच्यासाठी राखीव आहेत. आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.